Hello friends, today discuss about lathe accessories or holding devices. Accessories of machine are the device which are used on the machine for the purpose of holding and supporting the workpiece and tool. Holding and supporting the workpiece and tool. Okay, like that chucks, mandrels, rests, faceplates, centers, angle plate. ओके हे पण वर्कपीसला होल्ड करायला किंवा सपोर्ट करायला वर्कपीस आणि टूलला होल्ड करायला किंवा सपोर्ट करायला आपण सर्व ह्या लेथ असेसरीज आपण इथं बघणार आहे. ओके व्हेरियस वर्क होल्डिंग अटॅचमेंट्स सच एज 3 jaw chuck, 4 jaw chuck, कलेट्स अँड सेंटर्स, फेसप्लेट, अँगल प्लेट हे सर्व आहेत. ओके वर्क इज हेल्ड इन द लेथ विथ अ नंबर ऑफ मेथड्स. वेगवेगळ्या मेथडनं आपण काय करू शकतो वर्कपीस जो आहे तो वर्कपीस होल्ड करू शकतो लेथ मशीनवर. ओके बिटवीन टू सेंटर्स, दोन सेंटर्सच्या मध्ये आपण होल्ड करू शकतो. त्याला आपण त्या डिव्हाइसला आपण म्हणतो डॉक. दिस मेथड इज सुटेबल फॉर पार्ट्स विथ हाय लेंथ टू डायमीटर रेशो. वर्कपीसची लेंथ आणि त्याचा डायमीटर रेशो, वर्कपीसची लेंथ आणि डायमीटर याचा रेशो याच्यावर आपण ठरवणार आहे की तो सुटेबल कसा आहे दोन सेंटरच्या मध्ये होल्ड करून ठेवायला. 3 jaw chuck, इट इज अ सेल्फ सेंटरिंग चेक. हे पण डिपेंड आहे कशावर, सिलेंड्रिकल वर्क पार्टसाठी आपल्याला याचा यूज करतो आहे. सिलेंड्रिकल वर्क पार्ट जर मशीनिंग करायचं असेल तर या 3 jaw chuckचा आपण यूज करतो आहे. फॉर पार्ट्स विथ हाय लेंथ टू डायमीटर रेशो, द पार्ट इज सपोर्टेड बाय center on the other end. Collet consists of tubular bushing with longitudinal key slits. Collets are used to grasp and held bar stock. A collet of exact diameter is required to match any bar stock diameter. A faceplate is a device used to grasp parts with irregular shape. वन बाय वन आपण हे सर्व जे ॲसेसरीज आहेत लेथ मशीनच्या ते आपण बघत जाणार आहे. प्रथमतः आपण बघतोय मॅन्ड्रेल्स, सॉलिड मॅन्ड्रेल, गँग मॅन्ड्रेल आणि कोन मॅन्ड्रेल. आता याच्यामध्ये बघा मॅन्ड्रेल जो आहे तो ॲक्च्युली सिलेंड्रिकल पार्ट्ससाठी आपण यूज करतो आहे. हॅलो सिलेंड्रिकल पार्ट्स असतील तर त्याच्या सेंटरमधून आपण मॅन्ड्रेल करणार आहे, त्याच्यावर मशीनिंग करणार आहे. ओके द गँग मॅन्ड्रेल अँड कोन मॅन्ड्रेल इट इज यूज्ड फॉर सिलेंड्रिकल वर्कपीस कॅन बी मशीनड. सिलेंड्रिकल वर्कपीस कॅन बी मशीनड किंवा त्याचे एंड फेसेस ऑफ द वर्कपीस कॅन बी मशीनड. ओके नेक्स्ट लेथ सेंटर्स. लेथ सेंटर्स आपण यूज करतो. ओके याच्यामध्ये 3 सेंटर्स आहेत, टाईप्स ऑफ सेंटर्स. लाईव्ह सेंटर, डेड सेंटर आणि त्याच्यामध्येच मॅन्ड्रेल आहे. दे आर मेड ऑफ हाय स्पीड स्टील. 3 टाईप्स ऑफ सेंटर्स, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर, मॅन्ड्रेल. ओके द मोस्ट बेसिक वे ऑफ होल्डिंग द वर्क फॉर टर्निंग इज बिटवीन सेंटर्स. टर्निंग ऑपरेशन जर करायचं असेल वर्क फॉर टर्निंग इज बिटवीन सेंटर्स. ओके द component is held between 2 centers, each of which has 60 degree included angle. याला काय असतो, जो सेंटरचं एंड आहे ज्याच्या थ्रू आपण नोज आपण त्याला म्हणतो नोज, त्या नोजचा एंडचं जे अँगल आहे तो 60 डिग्री अँगल असतो. ओके वर्क टू बी टर्न्ड बिटवीन सेंटर्स मस्ट हॅव सेंटर होल्ड ड्रिल्ड इन इच एंड. provides bearing surface, support during cutting. कटिंग करताना आपल्याला त्याचा सपोर्ट लागतो आहे जे वर्कपीस त्यामध्ये होल्ड केलेला आहे. मोस्ट कॉमन हॅव सॉलिड मॉस टेपर सँक 60 डिग्री सेंटर्स. तर सेंटरचा नोज आहे तो मी सांगितलं 60 डिग्री असणार आहे. पुढचा हा जो नोज आहे तो 60 डिग्री असणार आहे. हा नोज. ओके स्टील विथ कार्बाईड टिप्स आणि तो
स्टील विथ कार्बाईड टिप्सपासून बनवलेला आहे. केअर टू ॲडजस्ट अँड लुब्रिकेट ओकेजनली केअर टू ॲडजस्ट करताना काळजी घ्या आणि ओकेजनली त्याला लुब्रिकेट पण केलं पाहिजे. ओके, ओकेजनली त्याला लुब्रिकेट पण केलं पाहिजे. ओके, हे आहे लेथ सेंटर. लेथ सेंटरचा यूज कशासाठी केला जातो? वर्कपीस होल्ड करून ठेवण्यासाठी. दोन्ही सेंटरच्या मध्ये आपण वर्कपीस होल्ड करून ठेवतो. त्याच्यावर मशीनिंग करायचं असेल तर. आणि तो काय करतो, जर कटिंग करत असताना सपोर्ट ड्युरिंग कटिंग याचे एंड जे आहेत ते स्टील विथ कार्बाईडपासून बनलेले आहेत, कार्बाईड टिप्सपासून बनलेले आहेत. आणि त्याचा एंड नोज जो आहे तो 60 डिग्री अँगल याला असतो, 60 डिग्री अँगल असतो. नेक्स्ट आहे चक. ओके, याच्यामध्ये तीन टाईपचे चक आहेत. 3 जॉ चक, 4 जॉ चक आणि कलर चक. ओके, कलर चक. मॅग्नेटिक चक पण आहे. ओके, चक होल्ड्स अँड रोटेट्स द जॉब विथ द हेल्प ऑफ इट्स ॲडजस्टेबल जॉज. आता चक जो आहे त्याला 3 जॉ काय म्हटलं आहे, त्याला 3 जॉ आहेत आणि 4 जॉ म्हटलं आहे 4 जॉ आहेत. आता 3 जॉ चक आणि 4 जॉ चक याच्या थ्रू काय आपण करतो आहे, याच्या थ्रू आपण वर्कपीसला रोटेट करण्याचं काम करतो आहे, होल्ड करून रोटेट करण्याचं काम करतो आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिव्हाइस ऑन लेथ मशीन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिव्हाइस ऑन लेथ मशीन. इट इज बेसिकली स्क्रूड और थ्रेडेड टू द हेडस्टॉक स्पिंडल. याला काय केलं जातं, हे जे चक आहेत ते हेडस्टॉक स्पिंडलला स्क्रूइंग किंवा थ्रेडेड थ्रू याला टाईट केलं जातं आहे. स्क्रूइंग किंवा थ्रेडेड थ्रू याला टाईट केलं जातं आहे हेडस्टॉक स्पिंडलला. हेडस्टॉक स्पिंडलला त्याला अटॅच केल्यानंतर त्याच्या जॉमध्ये आपण काय करतो आहे, वर्कपीस होल्ड करून ठेवतो आणि त्यानंतर हेडस्टॉक स्पिंडल थ्रू त्याला रोटेटिंग मुवमेंट देतो. हेडस्टॉक स्पिंडल थ्रू त्याला रोटेटिंग मुवमेंट देतो आहे. ओके, 3 जॉ युनिव्हर्सल चक. 3 जॉ और युनिव्हर्सल चक होल्ड्स राउंड अँड हेक्सागोनल वर्क. grasp work quickly and accurate within few thousandths per inch. 3 jaws move simultaneously when adjusted chuck range. आता 3 jaw चक जो आहे, 3 jaw चक हा सेल्फ सेंटरिंग चक आहे. म्हणजे ज्यावेळी त्याला चक रेंजनं आपण काय करणार आहे, त्याला अवे द वर्कपीस or from the workpiece, away or from the workpiece, towards the workpiece, away and towards the workpiece. आपण ज्यावेळी त्याला होल्ड करणार वर्कपीस, ज्यावेळी ते जे आहेत ते वर्कपीसच्या जवळ आणायचे असतील किंवा थोडीशी त्याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते वाढवायचं असेल तर आपण त्याला एकच की असते आणि त्या एका कीच्या थ्रू आपण तिन्ही जॉ ॲट ए सायमल्टेनियसली त्याला अवे किंवा टुवर्ड्स नेऊ शकतो. एकमेकापासून लांब किंवा जवळ आणू शकतो. म्हणजेच हा सेल्फ सेंटरिंग चक आहे. 3 jaw chucks आर मेड इन कॉमन साईज फ्रॉम अप्रॉक्सिमेटली 100 to 400 mm इन डायमीटर. 100 ते 400 mm डायमीटरमध्ये 3 jaw chuck असतो. द जॉज आर ओपनड अँड क्लोज्ड बाय मीन्स ऑफ चक की जे आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं, त्या चक की थ्रू आपण काय करणार आहे, त्याला अवे और टुवर्ड्स फ्रॉम ईच अदर, एकमेकापासून लांब किंवा जवळ आणताना किंवा ओपन किंवा क्लोज करताना त्या एका ग्रीप थ्रू पण काय करतो, ते जॉज सर्व ओपन किंवा क्लोज करतो. हा चक ओपन किंवा क्लोज करतो. ओके, usually has 3 jaws which move in unison as an adjusting pinion is rotated. The advantage of the universal scroll chuck is it is ease of operation in centering work for concentric turning. आणि या चकचा यूज कशासाठी केला जातो, कॉन्सेंट्रिक टर्निंग करण्यासाठी या चकचा यूज केला जातो. धिस चक इज नॉट ॲज ॲक्युरेट ॲज द इंडिपेंडंट. चक कसा आहे, इज नॉट ॲज ॲक्युरेट ॲज द इंडिपेंडंट. आता याच्यामध्ये बघा, चक हा सेल्फ सेंटरिंग आहे
म्हणून त्याला काय केलं आहे, तो ॲक्युरेटच आहे असं म्हणता येणार नाही. कारण का, त्याला आपण इंडिव्हिज्युअली त्याला आपण ओपन किंवा क्लोज करत नाही. आता फोर्जर चकमध्ये याच्या उलटं आहे. हा सेल्फ सेंटरिंग चक आहे, म्हणजेच हा इंडिपेंडंट नाही. हा इंडिपेंडंट नाही. त्याच्या 3 जॉ ज्या आहेत त्या डिपेंडंट आहेत. म्हणजे एकमेकापासून जवळ यायचं झालं तर सर्वांनी जवळ यावं लागते, आणि जे क्लोज व्हायचं झालं तर चक क्लोज करायचं असेल तर सर्व जॉ जे आहेत ते ॲट ए टाईम क्लोज होत येणार आहेत, आणि ओपन करायचं असेल तर तो ॲट ए टाईम ओपन होणार आहेत. ओके, म्हणजे त्या डिपेंडंट आहेत, त्या जॉज डिपेंडंट आहेत. नेक्स्ट, फोर्जा चक. फोर्जा इंडिपेंडंट चक used to hold round square, hexagonal and irregularly shaped workpiece. आता याच्यामध्ये बघा, फोर्जा चकमध्ये राऊंड, स्क्वेअर, हेक्झॅगोनल अँड इरेग्युलरली शेप्ड वर्कपीस काय करू शकतो आपण, होल्ड करू शकतोय. हॅज 4 जॉज, आणि याला 4 जॉज आहेत. इच कॅन बी ॲडजस्टेड इंडिपेंडेंटली बाय चक रेंज किंवा चक्की. चक्कीच्या साह्याने आपण काय करतो, त्याला सेपरेटली त्याला ओपन किंवा क्लोज करण्यासाठी त्याला ॲडजस्ट करतो आहे. जॉज कॅन बी रिव्हर्स टू होल्ड वर्क बाय इनसाइड डायमीटर, आणि याच्यामध्ये जॉज कॅन बी रिव्हर्स्ड टू होल्ड वर्क बाय इनसाइड डायमीटर. इनसाइड डायमीटर थ्रूसुद्धा वर्कपीसला आपण काय करू शकतो, त्याला इनसाइड डायमीटर असेल त्या वर्कपीसला आपण होल्ड करून ठेवू शकतो. ओके, दॅट इज द फोर्जा चक. आपण बघायचं आहे फोर्जा चक. हे बघा, टाइप्स ऑफ चक. दिस इज द थ्रीजा चक. This is the threeja chuck for holding cylindrical stock centered for facing or center drilling etc. थ्रीजा चक. हा आहे बघा फोर्जा चक. याच्यामध्ये बघा रिंग आहे, एक रिंग आहे, त्याला इंटरनली सपोर्ट केलेला आहे. इंटरनली चक जॉ आतमध्ये इन्सर्ट झालेले आहेत आणि त्याला होल्ड केलेलं आहे. दॅट इज दिस चक इज इंडिपेंडंट. ओके, चक्कीच्या सहाय्याने आपण काय करतो, इंडिपेंडेंटली त्याला ॲडजस्ट करू शकतो, म्हणजे चारही जे आहेत त्या ॲडजस्ट करू शकतो. नेक्स्ट, कलेक्ट चक. कलेक्ट चक इज यूज टू होल्ड स्मॉल वर्क पीसेस. कलेक्ट चक आपण कशासाठी यूज करतो, स्मॉल वर्क पीसेस होल्ड करण्यासाठी आपण कलेक्ट चकचा यूज करतो. दॅट इज अ कलेक्ट चक. देन मॅग्नेटिक चक. मॅग्नेटिक चक असं आहे बघा. Thin jaws can be held by means of magnetic chuck. Okay, magnetic chuck are magnetic force to hold a workpiece in place while it is being worked on. तर मॅग्नेटिक चक म्हणजेच काय, त्याच्यामध्ये चुंबकत्व आहे आणि त्याच्या थ्रू काय करतोय आपण, जॉब होल्ड करतोय. मॅग्नेटिक फोर्स थ्रू आपण काय करतोय, वर्कपीस होल्ड करतोय. दिस टाईप ऑफ चक विदाउट मच क्लॅम्पिंग. याच्यावर कोणतंही क्लॅम्पिंग येत नाही. विदाउट मच क्लॅम्पिंग. दे ओनली होल्ड्स द फेरस जॉब. फेरस जॉब्स आपण काय करतो, होल्ड करतो. दिस इज द मॅग्नेटिक चक. दिस इज द वर्क होल्डिंग डिव्हाइसेस. चक, थ्रीजा चक, फोर्जा चक. ओके, हेडस्टॉक स्पिंडल. हे बघा, युनिव्हर्सल अँड इंडिपेंडंट चक फिटेड टू 3 टाईप्स ऑफ हेडस्टॉक स्पिंडल्स. हेडस्टॉक स्पिंडल्स जे आहेत त्याच्यावर आपण काय करतोय, चक फिट करतोय, म्हणजे चक टाईट करतोय. मग त्याचे 3 टाईप्स आहेत, थ्रेडेड स्पिंडल नोज, ओके, अँड टेपर्ड स्पिंडल नोज अँड कॅमलॉक स्पिंडल नोज. थ्रेडेड स्पिंडल नोज म्हणजे त्याला काय असतं, थ्रेडेड असतं, स्क्रूज ऑन इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, त्याला थ्रेड असतात. ओके, टेपर्ड स्पिंडल नोज हेल्ड बाय लॉक नट दॅट टायटन्स ऑन चक. आता याच्यामध्ये टेपर्ड आहे आणि त्याच्यामध्ये एक लॉक नट आहे. तो लॉक नट टाकल्यानंतर काय होतं, त्याच्यावर तो चक फिट होणार आहे.
आणि कॅमलॉक स्पिंडल नोज, याच्यामध्ये कॅमलॉक आहे. आणि ते कॅमलॉक लॉक करण्यासाठी आपण टाईट करण्यासाठी टी रेंजचा यूज करतो, टी रेंजचा यूज करतो. ओके, दॅट इज द हेडस्टॉक स्पिंडल, दॅट इज द हेडस्टॉक स्पिंडल. आता याच्यामध्ये अजून आहेत अजून दोन असेसरीज आहेत म्हणजे त्या एक फेसप्लेट अँड अँगल प्लेट. फेसप्लेटचा आपण यूज कशासाठी करतो आहे, फेसप्लेट कशी आहे फ्लॅट आणि फ्लॅट राऊंड डिस्क आहे, ती कशी आहे राऊंड डिस्क आहे. थ्रेड्स इनसाइड द बोर टू फिट ऑन द नोज ऑफ द स्पिंडल, ती स्पिंडलवर फिट केली जाते. इट हॅज टी स्लॉट्स अँड अदर रॅडियल स्लॉट्स, याच्यामध्ये वेगवेगळे स्लॉट्स आहेत, टी स्लॉट्स अँड अदर रॅडियल स्लॉट्स. फेसप्लेट इज स्पेशली यूज्ड फॉर दोज जॉब which are heavy, too large and uneven in shape. अनइवन शेपमध्ये असेल किंवा हेवी असेल तर फेसप्लेट आपण यूज करतो आहे. ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट टू होल्ड इन 3 or 4 jaw chuck or held between the centers. A faceplate is a reference surface that is perpendicular to the axis of rotation of the lathe work, can be directly mounted on faceplate. ओके, आता फेसप्लेट आपण कधी करतो आहे, फेसप्लेट ज्यावेळी एखादा हेवी पार्ट आहे किंवा अनइवन शेपमध्ये आहे तर आपण फेसप्लेट रेफरन्स म्हणून यूज करतो आहे. अँगल प्लेट सेम, आणि त्याच्यावर स्लॉट पण आहेत, टी टाईप आणि अदर टाईपचे शेपचे स्लॉट्स आहेत त्याच्यावर. रॅडियल आहे, टी स्लॉट्स आहेत. ओके, असे स्लॉट्स त्याच्यावर आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, त्या वर्कपीसला क्लॅम्पिंग करतो आहे आणि होल्ड करून ठेवतो आहे. अँगल प्लेट इट इज मेड अप फ्रॉम कास्ट आयर्न और हार्डनर स्टील. हार्डन स्टीलपासून किंवा कास्ट आयर्नपासून आपण अँगल प्लेट बनवतो आहे. ओके, आता ही जी अँगल प्लेट आहे कॅन बी बोल्टेड टू फेसप्लेट, आणि ती फेसप्लेटला अटॅच केली जाते. ओके, अँगल प्लेट्स आर ऑलवेज यूज्ड अलॉंग विथ faceplate. Okay, when eccentric jobs are bolted with the help of angle plates, counterweight must be added on faceplate. Okay, when eccentric job, ज्यावेळी एखादा इसेंट्रिक जॉब आहे म्हणजे त्याला काही अंतरावर ठेवायचं आहे आणि होल्ड करून ठेवायचं आहे, त्यावेळी काय करतो आपण फेसप्लेटवर अँगल प्लेटचा यूज करतो. फेसप्लेटवर अँगल प्लेटचा यूज करतो. ओके, दॅट इज द ॲसेसरीज ऑफ लेथ मशीन. नेक्स्ट आपण जे टाईप्स बघितलेले आहेत लेथ मशीनचे, टरेट लेथ, कॅस्टन लेथ, हे जस्ट बघून घेणार आहे आपण. ते इज द टरेट लेथ. एक आहे टरेट लेथ. आहे टरेट लेथ. नेक्स्ट आहे ॲक्च्युअल टरेट लेथ, तुम्हाला दाखवलं आहे. नेक्स्ट कॅप्स्टन लेथ. नेक्स्ट आहे बघा ॲटोमॅटिक लेथचे टाईप्स. आता ॲटोमॅटिक लेथचे टाईप्स बघा, हॉरिझॉन्टल स्पिंडल, व्हर्टिकल स्पिंडल, सेमी ॲटोमॅटिक्स, सिंगल स्पिंडल, ओके, आणि मल्टिपल स्पिंडल, सेंटर टाईप, चेकिंग टाईप, टरेट, स्पेशल टाईप. तसेच मल्टिपल स्पिंडलमध्ये पण टाईप्स आहेत ॲटोमॅटिक लेथचे. ओके, ॲटोमॅटिक्स, सिंगल स्पिंडल, मल्टी स्पिंडल, याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. कटिंग ऑफ, स्विच टाईप, ॲटोमॅटिक स्क्रू टाईप आणि स्पेशल टाईप. सेम इकडं तसेच टाईप्स आहेत मल्टिपल स्पिंडलमध्ये. ओके, नेक्स्ट आपण काय बघायचं आहे, आपण जे कटिंग स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट, कटिंग स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट बघितलेलं आहे. त्याचे फॉर्म्युलेज पण आपण बघितलेले आहेत. ओके, कटिंग स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट. जर तुम्हाला कटिंग स्पीड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल व्ही इज इक्वल टू पाय dn divided by 1000. It is expressed in meter per minute.
मीटर पर मिनिट. Okay. Cutting speed means metal removal speed of a metal removal speed. Okay. याच्यामध्ये आपल्याला आपण प्रॉब्लेम बघणार आहे. कटिंग स्पीड पाय डी एन डिवायडेड बाय 1000 मीटर पर मिनिट. ओके. फील्ड अँड डेप्थ ऑफ कट इज इक्वल टू in bracket d1 minus d2 divided by 2. d1 minus d2 divided by 2. d1 means diameter of the work before machining and d2 means diameter of machined surface. म्हणजेच काय, याला आपण असं सुद्धा म्हणतो स्मॉलेस्ट डायमीटर आणि लार्जर डायमीटर असं सुद्धा आपण म्हणतो. ओके. d1 आणि d2, d1 आणि d2. Okay. N means spindle speed in RPM. N means spindle speed in RPM. N RPM of the spindle speed. Okay. D means diameter of the work. Okay. First example I have a steel shaft of 25 mm diameter is turned at a cutting speed of 50 meter per minute. Find RPM of shaft. तर याच्यामध्ये बघा 25 mm काही केलेलं आहे, डायमीटर दिलेला आहे. 25 mm डायमीटर दिलेला आहे. ओके. कटिंग स्पीड आहे ते 50 मीटर पर मिनिट. 50 मीटर पर मिनिट. कटिंग स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो पाय डी एन डिवायडेड बाय 1000. इथं बघा आता फक्त एका साईडला डी घेतलं. डी किती आहे 25 आणि एन किती आहे 50. पाय 25 इंटू 50. तर केलं आहे कटिंग स्पीड जे आहे, कटिंग स्पीड 50 मीटर आहे, 50 मीटर पर मिनिट. व्हीच्या ठिकाणी 50 आलं, इकडे काय केलं पाय इंटू 25 इंटू एन डिवायडेड बाय 1000 आणि इतकी व्हॅल्यू स्पिंडल स्पीड जे आहे इन RPM 636.62 अप्रॉक्सिमेटली 637 RPM. 637 RPM. सिंपल आहे त्यामुळे मी असंच दाखवतोय. व्हीची व्हॅल्यू आहे 50 मीटर पर मिनिट. डी आहे 25. पाय स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा गिव टेपर अँगल कॅल्क्युलेशन इन टर्निंग ऑपरेशन विथ स्केच. फाइंड हाफ टेपर अँगल फॉर टर्निंग ऑपरेशन ऑन लेथ मशीन. मेजर डायमीटर 30 mm, मायनर डायमीटर 20 mm, लेंथ ऑफ टेपर 40 mm. हां याच्यामध्ये बघा मेजर डायमीटर, मायनर डायमीटर आणि लेंथ ऑफ टेपर. ओके. याचं इक्वेशन जे आहे टॅन अल्फा D1 मायनस D2 डिवायडेड बाय 2L. D1 मायनस D2 डिवायडेड बाय 2L. ओके. आपण टेपर टर्निंग मेथडमध्ये आपण बघणार आहे. टेपर टर्निंग मेथड याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे 2 मिनटं. टेपर टर्निंग टॅन अल्फा इज इक्वल टू D1 मायनस D2 डिवायडेड बाय 2L. म्हणजे D1 का आहे याच्यामध्ये 30 mm आहे
त्याच्यामध्ये बघा मेजर डायमीटर मीन्स D1 30 mm, minor diameter D2 is equal to 20 mm, and length of taper is 40 is equal to 40 mm. Okay, half taper angle alpha is given by tan alpha is equal to major diameter minus minor diameter divided by 2L, 30 minus 20 divided by 2 into 40. So tan alpha is equal to 10 divided by 80. So therefore alpha is equal to tan काय केलं ट्रान्सफर केलं इक्वल साईनच्या राईट साईडला. सो त्यावेळी काय झालं टॅन इनवर्स झालं. टॅन इनवर्स 10 डिवायडेड बाय 80 याची व्हॅल्यू आली 0.125. The tan inverse into bracket 0.125 is equal to 7.125. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये मोड चेंज केला आणि रॅडियन मोडमध्ये घातलं, रॅडियन मोडमध्ये आपण चेंज केला मोड, तर तिथं आपल्याला 7 डिग्री 7 मिनिट 30 सेकंद इतका अँगल आपल्याला येतो. 7 डिग्री 7 मिनिट 30 सेकंद इतका अँगल आपल्याला येतोय. तो कसा आहे हाफ टेपर अँगल आहे. हाफ टेपर अँगल इट इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा. It is represented by alpha sun. Okay.